आपण आज जात आहोत रामलिंग तीर्थाला आणि हा जो रस्ता आहे हा श्री क्षेत्र कुंतुगिरीला पण जातो आणि रस्ता बरा आहे, सिंगल रोड आहे आणि आपण आता जातोय पुढे. तिथे काय आहे ते तुम्हाला मी दाखवतोच. सांगलीपासून हे हातकणंगल्याच्या पुढे आल्यानंतर सांगलीकडून येताना आपल्याला उजव्या हाताला वळावं लागतं असं हे ठिकाण आहे आणि रस्ता ठाकठीक आहे, फार काही चांगला आहे अशातला काही भाग नाही आहे, पण ओके. आता प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर आपल्याला या प्रवासाच्या तपश्चर्येचं काय फळ मिळतं हे समजेलच. मी आलोय रामलिंगला, पण या इथं मला आता बोर्डही दिसत आहेत. श्री अल्लम प्रभू योगपीठ अल्लमगिरी आळते तालुका हातकणंगले, त्याच्यानंतर कुंथुगिरी सम्मेदाचल 24 तीर्थंकर मूर्ति दर्शन, पहाड़ पर जाने का रास्ता आणि वर्ल्ड मिराकल अल्लम प्रभू टेम्पल 2 किलोमीटर असं दिसतंय. आता जायचं की नाही हे इथे मी चौकशी करेन आणि मी ठरवेन, कारण हा रस्ता जो दिसतोय हा एकंदरीत त्याची अवस्था ही अशी आहे, उतार आहे भरपूर आणि रस्ता जाण्यासारखा दिसत नाही आहे. पण ठीक आहे, आपण आधी जिथे आलो आहे ते ठिकाण तरी आपण बघून घेऊया. मंदिराचं प्रवेशद्वार जे आहे हे एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखं आहे आणि इथल्या जी भिंत आहे त्याची रुंदी साधारण 5 ते 7 फूट, तरी इथे 10 फुटापर्यंत तरी वाटते मला, एवढी रुंदी आहे इथे. आता एवढंच राहिलेलं आहे आणि पूर्वीपासून असं होतं आणि एवढाच भाग शिल्लक राहिलेला आहे याबद्दल काही खुलासा होत नाही आहे. ही अखंड धुनी आहे आणि 125 वर्ष ही धुनी 125 वर्ष मागची म्हणजे 1905 पासून ही धुनी ही इथं होते आहे. या इथे कल्याण महाराज स्वतः भाविकांना तीर्थ देत आहेत, प्रसाद देत आहेत. गोशाळा आहे या ठिकाणी आणि गोशाळेसाठी सुद्धा मी शेवटी व्हिडिओच्या शेवटी QR कोड देखील टाकेन आणि आपल्याला जर का देणगी द्यायची असेल तर त्या गोशाळेला आपण परस्पर पाठवू शकता. GPay नंबर त्यांनी दिलेला आहे 99 21 27 0758 आणि या गोशाळेला काय आपल्याला मदत करायची असेल तर ते आपण करू शकता. या ठिकाणी एक हे सर्व परंपरा आहे, गुरुपरंपरा आहे. या ठिकाणी एक श्वानही आहे, हे एक वेगळं आहे कारण हे शंकराचं मंदिर आहे आणि या ठिकाणी श्वान देखील आहे. सभामंडपामध्येच आपण पाहू शकतो की महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठोबा आणि रखुमाई यांचं मंदिर या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगली रचना या ठिकाणी आहे सभामंडपाची. आणि हा सभामंडप मी तुम्हाला सगळीकडे फिरून दाखवतो. या इथे लाकडी खांब आहेत, वरती लाकडीच संपूर्ण सभामंडपामध्ये लाकडाचंच बनवलेलं हे छप्पर आहे आणि आधुनिक काळाची निशाणी म्हणून या ठिकाणी अर्थात इलेक्ट्रिक फिटिंग आलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की इथे आपला हा सेक्शन संपतो आणि हा दुसरा सेक्शन सुरू होतो. तो आहे हा दगडी आहे संपूर्ण, हे इथे दगडी खांब आहेत आणि आपण महाराष्ट्राची शिल्पकला जी ओळखली जाते हेमाडपंथी, त्या हेमाडपंथी पद्धतीमधले हे खांब आहेत. हेच खांब मला नाशिकलाही पाहायला मिळाले होते, हेच खांब मला औरंगाबादला पाहायला मिळाले होते अशा प्रकारचे. आणि अशाच प्रकारचे खांब हे महाराष्ट्रामधल्या पुरातन मंदिरांमध्ये, हेमाडपंथी मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आजपर्यंत मी जेवढी शंकराची मंदिरं, आजपर्यंत आपण अनेक शिवमंदिरांमध्ये गेलो, अनेक शिवमंदिरांचं दर्शन घेतलं, पुरातन शिवमंदिरं पाहिली, परंतु प्रत्येक ठिकाणी नंदी म्हणजे शंकराचं जे वाहन हे एकच नंदी असतो. म्हणजे अगदी खिद्रापूरला जा तुम्ही किंवा कैलासमध्ये जा, तिथे अनेक ठिकाणी नंदी हे आकर्षणाचं केंद्र बनलेलं असतं. पण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ते 2 नंदी दिसत आहेत आणि याचं दुसरं वैशिष्ट्य असं की कुठेही जा, नंदीच्या वशिंड आणि शिंगांमधून पाहिल्यानंतर आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होणं अपेक्षित असतं. तसं या ठिकाणी इथे होत नाही आहे. हे एक मला वेगळं वैशिष्ट्य इथे जाणवतं आहे आणि यामुळे आता आपण हे 2 नंदी आधी पाहूया आणि त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य काय आहे हे जर का कोण जाणकार माणूस आपल्याला सांगणार असेल तर त्याला विचारूया. कारण 2 नंदी आणि समोर
शिवलिंगाचं दर्शन होत नाही आहे. आता शिवलिंग कुठे आहे हे पाहणं देखील मला इथे फार महत्त्वाचं वाटायला लागलं आहे. आता थोडं आपण इथे थांबूया. काही भाविक इकडे बाहेर येत आहेत दर्शन घेऊन. ओम नमः शिवाय. फार चांगला योग आलेला आहे. आज हनुमान जयंती आहे आणि श्री हनुमंताचं दर्शन या ठिकाणी रामलिंग मंदिरामध्ये मला झालेलं आहे. ही एक गुहा दिसते इथे मला आणि अशा प्रकारची गुहा मी यापूर्वी चंडकाई मंदिर दाभोळजवळ आहे तिथे पाहिलेली आहे. आणि या तिथे संपूर्ण पाणी या ठिकाणी थेंब थेंब पाणी पडतंय या ठिकाणी. आता या ठिकाणी आम्ही आलो आहे. श्री गणेशाची गजाननाची या ठिकाणी मूर्ती आहे. आपल्या पद्धतीप्रमाणे श्री गणरायाचं पहिल्यांदा आपण नमन करतो आणि त्यानंतरच कुठल्याही कामाला आपण सुरुवात करतो. ही या ठिकाणी एक पुरातन इथे मूर्ती आहे. ही कसली आहे हे मी जरा मग महाराजांना विचारतो. हे संपूर्ण इथे पाणी कायम पडतंय, नैसर्गिक प्रवाह दिसतो इथे. आणि हे या ठिकाणी क्षारीकरण झालेलं आहे. हे क्षार आहे तिथे दिसत आहेत मला. आणि या ठिकाणी ही इथे एक मूर्ती आहे. ही कोणाची मूर्ती आहे? कालभैरव म्हणजे शंकराचे जे रक्षक असतात त्यांची ही मूर्ती आहे. आणि त्यांचे गण हे या मूर्तीच्या पायाशी या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. इथे छोट्या छोट्या मूर्त्या त्याच्या ठिकाणी जोडलेल्या आहेत. कालभैरव हा फार महत्त्वाचा घटक आहे शंकराच्या मंदिरामधला. आणि या ठिकाणी मी ऐकलंय ही पार्वती मातेची स्वयंभू मूर्ती आहे. तर बरोबर आहे ना? आपण इथले पुजारी आहात? होय. अच्छा. ही पार्वती मातेची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे या इथे सतत होणारा अभिषेक या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि ही या ठिकाणी श्री रामलिंग स्वयंभू शिवलिंगाची ही शिवलिंग आहे. मूर्ती म्हणता येणार नाही, शिवलिंग आहे. आणि त्याच्यावरती नाग आहे, बेलाची पानं घातलेली. अतिशय पवित्र आणि प्रसन्न असं हे शंभू शंकराचं दर्शन. आणि अर्थातच ज्या दिशेला शंकराच्या पिंडीचं मुख असतं तिकडे उत्तर दिशा असते. उत्तर तिकडेच आहे ना याची. ओके. आता या इथल्या स्थानिक मंडळींना किती काय माहीत आहे त्याची मला माहिती नाही आहे, परंतु ठीक आहे. तर हे अतिशय पवित्र असं रामलिंग स्थान आहे आणि गुहेमध्ये आहे. मी असं ऐकलेलं आहे की प्रभू श्री रामचंद्र ज्या वेळेला इथे आले होते त्यावेळी ते या ठिकाणी राहिले होते आणि त्यांना शंकराची ज्यावेळी पूजा करायची इच्छा झाली त्यावेळी त्यांनी इथे हे शिवलिंग निर्माण केलं आणि त्यांनी शंकराची या ठिकाणी पूजा केली. रामेश्वरला देखील प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे. तसंच पंचवटीमध्ये आहे, तिथलीही दर्शनं आम्ही घेतलेली आहेत सीतागुंफामध्ये वगैरे जाऊन. आणि आता या ठिकाणी रामलिंग हे दर्शन आपण या ठिकाणी घेतो आहोत. मी या इथले आमचे जे काय मंदिराचे सगळे व्यवस्थापन करणारे कल्याण स्वामी जे आहेत त्यांना आता मी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आलो आहे. महाराज, या ठिकाणी आता आपण बघितलं इथे 2 नंदी आहेत मुळामध्ये. आणि दुसरं मला असं वैशिष्ट्य दिसलं की नंदीच्या शिंगामधून आपल्याला शंकराच्या पिंडीचं दर्शन हे व्हायला पाहिजे, शिवलिंगाचं दर्शन व्हायला पाहिजे. तशी इथे त्याला इथे काय हे बाजूला ठेवलं आहे याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का? इथे 2 शिवलिंग आहेत. एक जे आहे ते रामाने लिंग स्थापना केलेले पहिले लिंग आहे. दुसरं जे लिंग आहे ते गुप्त लिंग आहे. अच्छा. गुप्तलिंगाची एक नंदी आणि रामाने इथं पुढे लिंग स्थापना केलेले ते शिवलिंग असे 2 नंदी एकत्र हे केलेले आहेत. आणि जे शिंगामधून दर्शन घेता येते ते आत अपुरी जागा असल्यामुळं ते बाहेर नंदी ठेवलेले आहेत. आणि ते शिंगामधून दर्शन घेताना गणेशाचं दर्शन होतं पण शिवलिंगाचं दर्शन होत नाही. अच्छा, म्हणजे त्याच्यामागे एवढं आणखीन काहीतरी महत्वाचं कारण असेल कदाचित, ते ज्ञात नाही. कारण जर का शिवलिंगच गुप्त आहे एक तर कारणही गुप्त असतील. ठीक आहे, धन्यवाद. आपलं काम इथे चांगलं जोरात चालू आहे. गोशाळेमध्ये महाराज इथे किती साधारणपणे तुमच्याकडे गाय आहेत? गोशाळेचं 1905ला सुजानंद महाराज आले. त्यांच्यानंतर गोविंदाजी महाराज, त्यांच्यानंतर ते पांडुरंगदास महाराज 1905ला आले. त्यांनी गोविंददास महाराज आल्यानंतर
त्यांनी 1908च्या नंतर जवळजवळ 50 वर्षे झाली इथे गोशाळा आहे. गोशाळेचं काम सुरजानंद गोविंददास महाराज पांडुरंगदास महाराज हे करत असताना त्यांच्यानंतर आता आम्ही कल्याण महाराज म्हणून आम्ही गादीवरती आहात. हां, गादीवरती. इथं अखंड धुनी असते. हो, ते धुनी आपण पाहिली. इथं गोशाळेचं कायम काम आम्ही कल्याण महाराजाचं बघत असतो. वरती सुरजानंद महाराज गोविंददास महाराजांची वरती समाधी आहे. असं प्रदक्षिणाच्या पायऱ्या वगैरे त्यांच्या हस्ते तर सुधारणा झालेली आहे. प्रदक्षिणाच्या पायऱ्या, रावळे, बसायला शेड पूर्वीचं हे आहे. मी कोकणातला आहे आणि ही ऑलिव्ह रिडले कासवं ही आमच्या कोकणामध्ये वेळास, त्याच्यानंतर भाटे या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरती आढळतात. पण ती या ठिकाणी कशी पोचली आणि का आली आहेत आणि ती इथे आनंदाने इथे राहतायला मला इथे दिसते. असो, आपला महत्त्वाचा भाग आज श्री रामलिंग मंदिर हा आहे. आता आपण आहोत ते दर्शन मार्गामध्ये आणि आता आपण दर्शन घेणार आहोत. हा दर्शन मार्ग आहे आणि या ठिकाणी मी पाहतोय की वेगवेगळी जी गोत्र होती, म्हणजे कश्यप ऋषींचं एक कश्यप गोत्र होतं, ते इथे कश्यप यांचं स्थान दिसते इथे कश्यपांचं. त्यानंतर अत्र लिहिलंय, म्हणजे कदाचित ते अत्री ऋषींचं स्थान असावं. या ठिकाणी इथे शिवलिंग आतमध्ये आहे. इथे भारद्वाज मुनींचं नाव आहे. हे भारद्वाज ऋषींचं स्थान दिसते. हे विश्वामित्र आहे. ही सगळी गोत्र असतात, म्हणजे आता ह्या प्रत्येक गोत्राचं एक एक हे इथे शिवलिंग हे गौतम ऋषींचं इथे नाव दिलेलं आहे. म्हणजे हे गौतम हे गोत्र जे असतं कदाचित त्यांच्या अभिषेकासाठी हे असावं. मिळाली माहिती तर सांगू. हे जमदग्नी, म्हणजे ही सगळी गोत्रच आहेत. जमदग्नी, गौतम, या इथे वसिष्ठ गोत्र, एक वसिष्ठ गोत्रासाठीचं हे या ठिकाणी दिसतंय शिवलिंग. सगळ्या इथे या ठिकाणी शिवलिंगच आहेत आणि ही वेगवेगळ्या ऋषींच्या नावाने ही शिवलिंग आहेत. आणि हे या ठिकाणी सर्वात बंद भाग हा दिसतो आहे. हा भाग कसला आहे तर मगाशी आपण ज्या दर्शनासाठी आलो होतो तो हा भाग आहे आणि ह्या इथे हा तलाव आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की ही जी गोत्रांनी नामांकित केलेली ही जी शिवलिंग आहेत त्याची ही रचना ही अशी आहे. ही बघा, ही पहा, ही शिखरं दिसतात छोटी छोटी. 1 2 3 4 5 6 7 ही 7 छोटी शिवमंदिरं आहेत. कदाचित यामुळेच एक गुप्तलिंग म्हणून ते म्हणतात ना, 2 नंदी आहेत, ते कुठेतरी याचा संपर्क असेल, संबंध असेल याच्याशी. हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि वरती 2 समाध्या आहेत आणि 2 मंदिरंही मिळणार आहेत. भर दुपारचं ऊन आहे आणि मी जाणार आहे. आणि ही पहा, ही मगाशी आपण जी सर्व शिवलिंगाची मंदिरं पाहिली ना, ते हे किती ह्या इथे घुमट आहेत बघा. आणि हा सर्वात जो उंच घुमट दिसतोय ना, ही सगळी शिवलिंग आणि ते मेन शिवलिंगाचं तो घुमट आहे. जिथे आतमध्ये पाणी पडतंय ते आहे. माझं पण तेच काम चाललंय. श्री क्षेत्र रामलिंग महाराज समाधी स्थळ हे मंदिरापासून बरंच उंचावरचं ठिकाण आहे. मंदिराचे कळस हे आपल्याला या इथून दिसत आहेत. हा मुख्य कळस, हे उपकळस श्री रामलिंग मंदिराचे. आणि हे जे आहे हे मगाशी आपल्याबरोबर जे बोलले त्यांचे पूर्व महाराज जे आहेत त्यांचं समाधी स्थळ आहे. हा इथून मला संपूर्ण परिसर दिसतोय. हा संपूर्ण डोंगर भाग आहे आणि इथे सुंदर वनराई आहे. या भागामध्ये तसं बघितलं तर वनराईचं प्रमाण कमी आहे. चाफ्याला फुलं आलेली आहेत पांढरी स्वच्छ, अशा प्रकारचं इथे वातावरण आहे. आणि हा मंदिराचा परिसर प्रकार, इथे चांगल्या प्रकारे गारवा आहे. आता भर दुपारचं ऊन पडलं आहे
तरी देखील इथे फार इतकं उष्ण वाटत नाही आहे. धर्मशाळा म्हणून जो उल्लेख ऐकला, या धर्मशाळा आहेत. पूर्वीच्या काळी हे इतपत मिळालं माणसाला तरी खूप असायचं. जत्रा वगैरे भरत असेल, यात्रा भरत असेल, त्यावेळेला ही अशा प्रकारची धर्मशाळा खूप व्हायची. आणि अर्थात या इथे हे सगळे आज हनुमान जयंतीनिमित्त हनुमंताचे भाईबंद हे आपल्याला इथे दिसत आहेत. त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती, भय, शंका नाही. तो बघा कसा बसलाय. अर्थात एक खरं आहे, त्यांचं राज्य आहे, त्याच्यावर आम्ही अतिक्रमण करतोय. काय मिळतंय का रे? काय नाही. परवा असंच झालं. ह्याला पांडव लेण्याला गेलो होतो, त्यावेळी असेच यांचे मित्रपरिवार होते तिथे. त्यांना तहान लागली होती. नळातनं थेंब थेंब पाणी पडत होतं. मग नळ चालू केल्यावरती त्यांनी न घाबरता नळाला तोंड लावून सगळ्या वांद्रांनी पाणी प्यालं माझ्यासमोर. मग आम्ही नळ बंद केला आणि हे सुद्धा आता काही घाबरत नाहीत, काही नाही आहेत. उड्या उघडून बघतायत, काहीतरी मिळतं ते खात आहेत. मला आता रत्नागिरीतून आलेले तुम्ही पहिलेच होता. रत्नागिरीचं पण आलं नसेल. महादेवांची जी जुनी मंदिरं आहेत, या मंदिरांमध्ये एक वैशिष्ट्य मी बघितलं की अनेक उपमंदिरं असतात. का ते मला काही अजून कळलं नाही आहे. आणि ती पूर्वीपासून असतात. इथे तर श्री गणेश आहे, शंभूचे एक शिवलिंग आहे, नंदी आहे. म्हणजे छोटं पूर्ण मंदिर आहे. हे त्याहून जरा मोठं आहे. आतमध्ये शिवलिंग आहे, बाहेर नंदी आहे. नंदीचा आता आकार झिजल्यामुळे खूप बदलला आहे, पण आहे. म्हणजे ते इतकं जुनं आहे की नंदीचा आकार झिजला आहे. आणखीन एक शिवमंदिर आहे. या इथे सुद्धा पाडळे ओवरी महादेव ज्ञानदेव पाडळे यांच्या स्मरणार्थ जीर्णोद्धार केला इथे कुणी 12 साली. आणि इथं हे शिवलिंग आहे, नंदी आहे. श्री गणेशाचं दर्शन इथे होत नाही आहे, पण ही छोटी छोटी मंदिरं इथे भरपूर असतात. याचं कारण काही समजत नाही. रंगवलेलं आहे नव्यानं आणि आतलं बांधकाम हे जुनं आहे. आपण पाहू शकतो ही रचना ही अशा पद्धतीची आहे बघा. दगडी बांधकाम आहे आणि अशा प्रकारची रचना मला औरंगाबादला पाहायला मिळाली होती. षटकोन आहे आतमध्ये, त्याच्यावरती हे बांधकाम केलेलं आहे. त्याची रुंदी देखील ही जवळपास 2.5-3 फूट आहे. हे गोमुख आहे आणि ह्या गोमुखातलं पाणी यांनी या इथे पाण्याच्या टाकीमध्ये घेतलं आहे आणि त्याचा विनियोग इथे चांगल्या पद्धतीने ते करतायत असं मला दिसतंय. तर थोडं पाणी आपण पिऊन बघूया कसं काय आहे चवीला ते. छान. आता आपल्यासोबत महाराज येणार आहेत आपल्याला गोशाळा दाखवण्यासाठी. मी आता महाराजांना विचारतो येत आहेत का म्हणून. मी आता या ठिकाणी गोशाळेमध्ये आलेलो आहे. आता सगळी मोठी जी गुरं आहेत, गायी आहेत, बैल आहेत, हे सगळे चरायला गेलेले आहेत आणि आपण या ठिकाणी कल्याण महाराजांच्या सोबत ह्या गोशाळेमध्ये आहोत. आणि ही छान छान छोटी छोटी गोजीरवाणी वासरं ही या ठिकाणी आहेत आणि यांच्या चारा पाण्यासाठीच या महाराजांचं आमच्या एक आव्हान आहे. महाराज काय म्हणाल तुम्ही लोकांच्यासाठी की या गाई गुरांसाठी ही जी गोजीरवाणी वासरं आहेत एक गोशाळेसाठी येणाऱ्या भाविकांच्याकडूनच मदत वगैरे होत असते आणि येणाऱ्या भाविकांनी जास्तीत जास्त गोशाळेला मदत करावी हीच विनंती. आणि काय आमचा फोन नंबर आणि जीपी नंबर आहे 99 21 27
0758 ह्या नंबरवरती देणगे वगैरे पाठवून द्यावी हीच विनंती. धन्यवाद महाराज. फार चांगलं काम चालू आहे गोशाळेचं, त्याचप्रमाणे मंदिराचं संरक्षण आपण करताय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे पण आहे आमच्यावरती ह्याचं काय म्हणते स्कॅनर. हा स्कॅनर महाराज दाखवत आहेत. हा स्कॅन करून आपण त्यांना देणगीही पाठवू शकता. मला वाटतं यूट्यूबवरून देखील हा डायरेक्ट स्कॅन होऊ शकतो. आपण विचार करू शकता गोशाळेला देणगी देण्याबद्दल. श्री क्षेत्र रामलिंग इथे पाहायला सप्तऋषी, अष्टतीर्थ, वीरभद्र, गणपती, कार्तिक स्वामी, पार्वती माता, काळभैरव, हेमाडपंथी मंदिर, सभामंडपात विठ्ठल मंदिर, अखंड धुनी, तसेच प्रदक्षिणेसाठी पायऱ्या, कलेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिर, गोमुख, इथं पाण्याचा अखंड झरा आहे. तसंच बाहेरच्या बाजूला सूर्यनारायण आणि मारुती मूर्ती आणि गोशाळा आहे अशी माहिती या इथे दर्शनी भागातच लिहिलेली आहे. इथे गोशाळा आहे आणि त्याला मदत करावी अशी त्यांची विनंती या ठिकाणी आहे. बघूया पुढे.